27 डिसेंबर 2020ला नुकत्याच पार पडलेल्या सेट या परीक्षेतील संभाव्य आणि अचूक प्रश्नांची उत्तरं देण्याचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केल्यास लाल बटन दाबून सबस्क्राईब करा. तर चला बघूया प्रश्नांची उत्तरे. सेट परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रश्नसंच असतात. त्यातील बी हा प्रश्नसंच माझ्याकडे आहे. बाकी प्रश्नसंचांमध्ये हीच प्रश्न असतात, फक्त त्यांचा क्रम वेगळा असतो. या प्रश्नसंचामध्ये सुरुवातीला उतारा दिलेला आहे. या उतार्यावर 5 प्रश्न विचारलेली आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत येताना माणसाने कोणती गोष्ट गमावली? याचं उत्तर आहे डी, नैसर्गिक संतुलन. प्रश्न क्रमांक 2, माणूस मानवी सृष्टीकडून पुन्हा प्राणीसृष्टीकडे फिरू शकत नाही. याचं कारण आहे पहिलं ए, बौद्धिक ऱ्हास. प्रश्न क्रमांक 3 मध्ये खऱ्या मानवी अस्तित्वासाठी कशाची आवश्यकता आहे? त्याचं उत्तर आहे बी, निसर्गातीतता. त्यानंतर चौथा प्रश्न, माणसाच्या भौतिक गरजा या कशाशी संबंधित आहेत? तर या मानव सृष्टीने निर्धारित केलेल्या आहेत. सी हे प्रश्नाचं उत्तर आहे. तर 5वा प्रश्न, माणसाच्या सर्व मानवी समस्या न सुटण्यामागचे मुख्य कारण काय आहे? त्याचं उत्तर आहे ए, सामाजिक वास्तवता. त्यानंतर 6वा प्रश्न, संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर यांनी कशावर भर दिला? याचं उत्तर आहे ए, ग्राहकाच्या वर्तन बदलावर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाची क्रमिक कार्ये कोणती आहे? तर त्याच्यामध्ये संग्रहण, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण आणि प्रक्षेपण. ए ऑप्शन हे अचूक आहे, कारण बाकी सर्व बी आणि सी आणि डी मध्ये डिकोडिंग म्हणजेच निसंकेतीकरण दिलेलं आहे. पण प्रश्नाचं उत्तर आहे ए, कारण इथे फक्त एन्कोडिंग दिलेलं आहे. म्हणजे जो मेसेज पाठवतो तो एन्कोड करतो आणि ज्याला मिळते म्हणजे रिसिव्हर जो असतो तो डिकोडिंग करतो. म्हणून ए ऑप्शन हे बरोबर आहे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न, संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेश ग्राहक व रिकामी जागा हे घटक आहेत. तर याचं उत्तर आहे प्रत्याभरण, कारण शेवटचं चक्र तेव्हाच पूर्ण होईल ग्राहकापर्यंत मेसेज मिळाल्यावर, जेव्हा त्याचा तो फीडबॅक देईल म्हणजे प्रत्याभरण देईल, तेव्हाच ते चक्र पूर्ण होईल. म्हणून डी हे उत्तर अचूक आहे. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे व्यक्तिगत संप्रेषण. कारण की जर संप्रेषण करण्यासाठी संख्या म्हणजे व्यक्तीच नसेल, कोणीच नसेल, तर संप्रेषण होऊ शकत नाही. म्हणून व्यक्तिगत संप्रेषण हे संपूर्णतः संख्येवर आधारित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, बहुसंख्य श्रोते, बहुजिन्सी श्रोते आणि विस्तारित श्रोते व रिकामी जागा ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहे. तर याचं उत्तर आहे प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव. तर मास कम्युनिकेशनमध्ये म्हणजे समूह माध्यमामध्ये फीडबॅक देण्याची सोय नसते किंवा सुविधा नसते. म्हणूनच प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव, सी हे उत्तर योग्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, याच्यामध्ये खालील संचनिहाय राशी एक्स, वाय आणि झेड विचारात घ्या, ज्यामध्ये संयोग, छेद आणि सुपरस्क्रिप्ट सी पूरक संच दर्शवतात. तर याच्यावर प्रश्नाची जी उत्तर आहे त्याचं उत्तर आहे ए. जर तुम्ही लॉजिकली जर बघितलं तर बी, सी आणि डी हे सुचवितात की ह्या सगळ्या ज्या सिरीज आहे या सारख्या आहेत, पण प्रत्यक्षामध्ये तसं नाही. म्हणून ए हे उत्तर योग्य आहे की कोणत्याही 2 राशी सारख्या संच दर्शवित नाहीत. यानंतर प्रश्न क्रमांक 12, पुढील दिलेल्या 3 रंगाच्या हिरवा, निळा व लाल खड्यांच्या क्रमिक माळा आहेत. तर समजा यातील कोणत्याही 2 माळा सारख्याच होण्यासाठी जर पहिला आणि शेवटचा खडा शेजारी ठेवला तर त्या कोणत्या 2 माळा सारख्या होतील? तर जर तुम्ही
ही जे सिक्वेन्स आहे GG, BR, BRR, BBR हे एक्सचं सिक्वेन्स झेड सोबत मॅच होते, म्हणजेच एक्स आणि झेड सी हे उत्तर योग्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. एका नावेत सरासरी 22 किलोग्राम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्राम झाले तर नावाड्याचे वजन किती किलोग्राम आहे? तर ह्याचं उत्तर आहे A 74. नंतर 14वा प्रश्न. दयानंदने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस, 1/4 भागात भुईमूग व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली. तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे? तर याचं उत्तर आहे 60. जर उत्तर मध्येच तुम्ही 1/3 आणि 1/4 करून बघितलं तर तुम्हाला लवकर याचं उत्तर सापडते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. किती रकमेची गुंतवणूक 2 वर्षासाठी दर साल दर शेकडा 14 रुपये व्याजाने दराने वार्षिक चक्रवाढीने केल्यास रुपये 5458.32 मिळतील? तर याचं उत्तर आहे C 4200 रुपये. त्यानंतर 16वा प्रश्न. गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता की जो किरणच्या पुढे आहे? अनिल श्वेताच्या मागे आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय प्रवेश करण्याचा बरोबर क्रम आहे? तर याचं उत्तर आहे C श्वेता, अनिल, श्याम आणि किरण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. जर LONQ यांचे रूपांतरण JMLO असे होत असेल तर त्याच तत्वाच्या आधारे GDJM यासाठी कोणता पर्याय असेल? त्याचं उत्तर आहे A EBHK, कारण एक अल्फाबेट सोडून याचा क्रम लावलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाचे बरोबर वर्णन करतो? तर प्रश्न आहे विधान आहे सर्व प्राणी मर्त्य आहेत. मनुष्य एक प्राणी आहे. प्रत्येक मनुष्य मर्त्य आहे. हे विधान रिकामी जागा प्रमाणाचे आहे. तर हे आहे माझ्या मते अनुमान हे याचं उत्तर आहे. पण संभाव्यता अर्थपत्ती पण आहे, कारण की पुष्कळ जण या प्रश्नाचे उत्तर एक प्रकारे अर्थ लावून याचं उत्तर काढण्यात आलेलं आहे, म्हणून अर्थपत्ती पण संभाव्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनामधील बरोबर संबंध दर्शवते? तर ही वेन डायग्राम मध्ये स्त्रिया, बहीण आणि माता याचं उत्तर B आहे, कारण मोठा सर्कल स्त्रियांचा आहे आणि स्त्रियांमध्ये बहीण आणि माता पण या एकमेकांशी संबंधित राहू शकतात, कारण बहिणी या माता आणि माता या बहिणी असू शकतात, म्हणून B हे जे ऑप्शन आहे हे योग्य आहे. खालील दिलेल्या विधानांवर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे? विधान 1. सर्व खेळाडू रागीट आहे. विधान 2. काही राजकारणी रागीट आहेत. निष्कर्ष पहिला. काही राजकारणी रागीट नाहीत. निष्कर्ष 2. काही खेळाडू राजकारणी आहेत. जर तुम्ही याची व्हेन डायग्राम तयार केली तर तुम्हाला उत्तर मिळेल D 1 आणि 2 दोन्हीही नाही. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 21 आणि 22 तो आलेखावर आधारित आहे. आलेखामध्ये निर्यात वस्तू संख्या आणि महसूल निर्मिती याची स्तंभ दिलेले आहे. या स्तंभालेखाचे निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तर 21वा प्रश्न आहे. कोणत्या वर्षात निर्यात प्रतिवस्तू महसूल निर्मिती कमाल आहे? तर उत्तर आहे A 2012. त्यानंतर 22वा प्रश्न. 2011 ते 2015 या काळातील प्रतिवस्तू सरासरी गणित मध्य महसूल निर्मिती किती आहे? तर याचं उत्तर आहे 166, कारण मध्य विचारला आहे म्हणून 166 हे उत्तर येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आणि 24 या माहितीवर आधारित आहे. 800 विद्यार्थ्यांपैकी 220 मराठीत नापास झाले, 300 इंग्रजीत नापास झाले, 150 हिंदीत नापास झाले,
125 मराठी व इंग्रजी दोन्हीत नापास झाले, 70 मराठी आणि हिंदी दोन्हीत नापास झाले, 60 इंग्रजी व हिंदी या दोन्हीमध्ये नापास झाले, तसेच 30 विद्यार्थी तिन्ही भाषेत नापास झाले. तर फक्त 2 भाषांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या किती? तर 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी 165. त्यानंतर 24वा प्रश्न, फक्त एका भाषेत नापासांची संख्या किती? याचं उत्तर आहे 250. प्रश्न क्रमांक 25, पुढील माहिती राज्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत आहे आणि याच्या माहितीच्या आधारावर सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे डी. जर लोकसंख्येच्या घनतेचा फॉर्म्युला तुम्ही जर वापरला तर तुम्हाला उत्तर मिळेल डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, TRAI या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार कोणता आहे? तर याचं उत्तर आहे बी, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 27, भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? तर तो 2000 मध्ये अंमलात आला. प्रश्न उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 28, भारतातील पहिल्या परम संगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? याचं उत्तर आहे डी, विजय भटकर. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदविणे अनिवार्य केले आहे? त्याचं उत्तर आहे बी, सरल. कारण पवित्र पोर्टल जी आहे ती टीचर्स लोकांची माहिती पुरविते, तसेच सरल हे विद्यार्थ्यांची माहिती पुरविते. शालार्थमध्ये जो टीचर्स लोकांचा पगार असतो त्याच्या वित्त संबंधी माहिती शालार्थमध्ये मिळते, म्हणून सरल हे उत्तर अचूक आहे. 30 क्रमांकाचा प्रश्न, भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? त्याचं उत्तर आहे बी, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. प्रश्न क्रमांक 31, पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? तर याच्यामध्ये उत्तर आहे ए, शेतातील कचरा. हा बायोडिग्रेडेबल असल्यामुळे तो हानिकारक कचऱ्यामध्ये समाविष्ट होत नाही. बाकी जे ऑप्शन्स आहे ते रासायनिक पेंट आणि बॅटरी हा हानिकारक कचऱ्याचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 32, सन 1992 मध्ये रिकामी जागा येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली. ते स्थान कोणते? तर रिओ दी जानेरिओ हे ब्राझीलमधील स्थान आहे. परिषद भरलेली होती. याला पृथ्वी संमेलन असेही संबोधले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, मानवी व प्राणीपेशी अवयव व प्रदूषित शरीर अवयव या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट रिकामी जागाच्या साहाय्याने लावली जाते. तर याचं उत्तर आहे ए, ऑटोक्लेव्हिंग. डी उत्तर हे होऊ शकत नाही, कारण इन्सिरेशन हे जी जाळण्याची प्रक्रिया आहे ही योग्य पद्धत नाही. त्यामुळे उत्तर आहे ए, ऑटोक्लेव्हिंग. नंतर प्रश्न क्रमांक 34, डोंगरी भागात दरड कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे मुख्य कारण वृक्षांचा ऱ्हास, मातीचा ऱ्हास आणि डोंगरकडा कापणे ह्या तिन्ही गोष्टी दरड कोसळीसाठी किंवा लँडस्लाईडसाठी जबाबदार आहे. म्हणून उत्तर होईल डी, वरील सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र रिकामी जागा या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे. याचं उत्तर आहे ग्वाल, पहरी, गुरुग्राम. ए हे उत्तर अचूक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला रिकामी जागा इतकी वर्षे गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे. याचं उत्तर आहे बी, 24. प्रश्न क्रमांक 37, विद्यापीठ शिक्षण आयोगाने 1948 या वर्षी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून रिकामी जागा इतके कामाचे दिवस असावेत
अशी शिफारस केली आहे. तर हे कामाचे दिवस 180 इतके आहे, म्हणजे याचं उत्तर आहे ए. उच्च शिक्षणासाठी UGCची प्रमुख भूमिका होय. प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आहे डी. विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे. कारण UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन याचा लॉंग फॉर्म आहे. ग्रँट देणे म्हणजेच वित्त पुरवठा करणे, म्हणून उत्तर होईल डी. राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था या ठिकाणी स्थापित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 39चं उत्तर आहे ए. नागपूर. प्रश्न क्रमांक 40. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार रिकामी जागा हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. याचं उत्तर आहे बी. पर्यावरण अभ्यास. एन्व्हायरमेंटल स्टडीज हा विषय कंपल्सरी करण्यात आला. 41वा प्रश्न. विमर्शी अध्यापन म्हणजे काय? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. कारण अध्ययनाबाबत म्हणजेच ही विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया आहे, म्हणून ही जास्त विमर्शी अध्यापन अंतर्गत येणारी प्रक्रिया आहे, म्हणून याचं उत्तर होईल ए. 42 प्रश्नाचं उत्तर. शिक्षकाने रिकामी जागा ओळखून अध्यापन केले पाहिजे. याचं उत्तर आहे बी. विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीच्या रिकामी जागा चॅनल्सचा समूह आहे. तर हा 32 DTH चॅनलचा समूह आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये रिकामी जागाचा समावेश होतो. याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड आणि डिजिटल बोर्ड हे तिन्ही आधुनिक आहे. मात्र याचं उत्तर आहे डी. त्रिमितीय प्रतिकृती म्हणजे ग्लोब सारख्या ज्या वस्तू आहेत त्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये अंतर्भूत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45. शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला रिकामी जागा म्हणतात. समजा वह्या तपासताना अंक दिले तर ते होईल मूल्यांकन, पण इथे अंकाचा उल्लेख केलेला नाही, पण सोबत शेरे दिलेले आहे, म्हणजेच याचं उत्तर मूल्यमापन हे अचूक असावं याची संभाव्यता जास्त आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46. सॉक्रेटिसने सत्यशोधनाची पद्धत जी सांगितली आहे त्याचं उत्तर आहे डी. संवाद. संवादातून सत्य शोधण्याची पद्धत त्याने सुचविली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47. प्रायोगिक संशोधनाचा हेतू रिकामी जागा हा असतो. याचं उत्तर आहे चलामधील संबंध प्रस्थापित करणे. प्रयोगाद्वारे आपण 2 व्हेरिएबल्स मधील जो संबंध आहे तो प्रस्थापित करीत असतो, म्हणून ए हे उत्तर अचूक आहे. प्रश्न क्रमांक 48. संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना रिकामी जागा असे म्हणतात. याचं जे उत्तर आहे ते आहे ॲझम्पशन म्हणजे गृहीतके. त्यांनी सुरुवातीला स्वतःच एखादी गोष्ट गृहीत धरली आणि त्यानंतर संशोधन सुरू केले, म्हणजे स्वतःच्या संशोधनावर तो स्वतःच मर्यादा घालीत असतो, म्हणून सी हे उत्तर येथे अचूक वाटते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. कोणत्याही वारंवारिता वितरणासाठी 50वे शततमक आणि रिकामी जागा सारखेच असते. तर 50व्या स्थान जे दर्शवते ते हे मध्यांक दर्शवते, म्हणून बी हे उत्तर योग्य आहे आणि अचूक आहे. प्रश्न क्रमांक 50. एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो, हे रिकामी जागा आहे. हे नैतिक नाही, मान्यही नाही, योग्यही नाही. याचं उत्तर आहे अनैतिक. म्हणजे जो पूर्वीच्या संशोधनाला कॉपीराईट करून आपलं संशोधन लिहितो, म्हणून हे अनैतिक उत्तर अचूक आहे. आणि यासाठी शोधगंगा यासारखे सॉफ्टवेअर पण आता विकसित झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ उत्तर शोधण्यास नक्कीच सहाय्यक होईल अशी मी अपेक्षा इथे व्यक्त करते. धन्यवाद.